केला सर्व नंदी बघायला मिळणार आणि पैरेसुद्धा सर्व टॉपचे झालेत मित्र. या मैदानाची वाट बघत असतात आणि आता ते गाडा मालक सज्ज झाले टॉपचे पैरे घेऊन. तर सर्वप्रथम विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई आणि भुंगा यांचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो. खूप जण बोलत होते की तेजा मात्र उद्याच्या 1 तारखेच्या मैदानात पळणार आहे, परंतु असं नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता कालच बॅनर आलाय कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज हिंदकेसरी भुंगा आणि हिंदकेसरी तेजा. आणि मित्रांनो माझ्या अंदाजाने हाच पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण भुंगा म्हणजे दोन्ही साईड पब्लिकचा बादशाह मित्रांनो. तेजासुद्धा खूप सुरेखरित्या पळतोय मित्रांनो आणि खूप अशा मैदानावर मात्र गुलाल मिळवतोय. आणि आपल्याला 2 तारखेला विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई आणि भुंगा डॉन हे तिघं मात्र एकसाथ येणार आणि आपला दबदबा पूर्ण मैदानात दाखवणार. दुसरा नंदी म्हणजे ओरिजिनल हिंदकेसरी चिमण्या, कलंबीकरांचा चिमण्या मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल चिमण्या आता खूप असा फॉर्ममध्ये आहे, सर्वाधिक मात्र 1 नंबर आता फटकवलेत त्याने. तुम्ही बघू शकता 5 ते 6 मैदानं लगातार त्यांनी 1 नंबर फटकवलं. आणि या 2 तारखेला आपल्याला हिंदकेसरी बैजा आणि चिमण्या यांचा पायरा 80 ते 90% फिक्स झाला आहे मित्रांनो. हा पायरा आपल्याला 2 तारखेला बघायला मिळू शकतो. चिमण्या म्हणजे आता 1 नंबर करणारा नंदी आहे सध्या आणि हिंदकेसरी मैदानात बैजासुद्धा टॉपचाच नंदी आहे मित्रांनो. हा पायरा आपल्याला 2 तारखेला बघायला मिळू शकतो. आणि काही कारणास्तव हा पायरा आपल्याला बघायला नाही मिळाला तर माझ्या अंदाजाने हिंदकेसरी शंभू आणि ओरिजिनल हिंदकेसरी चिमण्या यांचा पायरा बघायला मिळू शकतो. कासेगावचं मैदान झालं मित्रांनो. हा पायरा जुळणाला घरचा साज मित्रांनो आणि त्या पायऱ्याने मात्र 1 नंबर फटकवलं. तो सुद्धा हिंदकेसरीचं मैदान होतं आणि आपल्याला हा पायरा 2 तारखेला बघायला मिळू शकतो. बिनजोडचा बेताज बादशाह 1001 किंग मथुर मित्रांनो. मथुरसुद्धा 100% सज्ज झाला आहे मैदानासाठी. आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच आता सध्या मथुर घाटावरती नव्हता, बिनजोडच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळत होता, परंतु 2 तारखेला कोरेगावचं हिंदकेसरी मैदान पडलं आहे आणि त्या मैदानासाठी मथुर 100% सज्ज झाला आहे. आणि मथुरचा पायरासुद्धा टॉपचा आहे. मथुरचा पायरा असणार आहे छत्रपती संभाजीनगरचा राजासुद्धा टॉपचा नंदी आहे. तुम्हाला माहीतच असेल आमदार केसरीचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये मात्र 1 नंबरचा पारितोषिक मिळवलं होतं राजाने. आणि मथुरच्या बरोबर जर आदत वासर असला तर मथुर खूप टॉपमध्ये पळतो. आणि आता कोरेगावचं हिंदकेसरी मैदानात आपल्याला मथुर आणि राजा यांचा पायरा 100% फिक्स झाला आहे. आणि हा पायरा 2 तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे. महान भारत केसरी हरण्या 622 मित्रांनो. हरण्यासुद्धा सज्ज झाला आहे 2 तारखेच्या कोरेगावच्या मैदानासाठी. आणि हरण्याचा पायरासुद्धा टॉपचा असणार आहे. आपल्या अंदाजाने हरण्या आणि बाब्या करसुंडीकरांचा बाब्या हा पायरा जुळण्याची खूप अशी दाट शक्यता आहे, कारण जेवढ्या पण मैदानात ही जोडी पळाली आहे त्या सर्व मैदानामध्ये मात्र गुलालाचे मानकरी झाले आहेत बाब्या आणि ओरिजिनल हिंदकेसरी हरण्या. हा पायरा आपल्याला 2 तारखेला बघायला मिळू शकतो. व्हाईट गोल्ड चिक्यासुद्धा सज्ज झाला आहे मित्रांनो 2 तारखेच्या कोरेगावच्या मैदानासाठी. आणि तुम्ही बघितलं असेल चिक्या पण तुफान फॉर्ममध्ये जाईल त्या मैदानामध्ये मात्र गुलाल घेतोय. आता 4 दिवसापूर्वी मैदान झालं हरणेश्वर केसरीचं, त्या मैदानामध्ये त्याचा पायरा होता पाखऱ्या हिंदकेसरी पाखऱ्या मित्रांनो. आणि त्या जोडीने मात्र 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं. आणि ही जोडी खूप अशा मैदानात पळली गेली आहे आणि जेवढ्या पण मैदानात पळाली त्या मैदानात 100% गुलाल मिळवला. आणि 2 तारखेचं हिंदकेसरी मैदान हीच जोडी गाजवणार मला असं वाटतंय. आणि हाच पायरा 100% जुळून येणार, कारण टॉपचा पायरा मित्रांनो. दोन्ही हिंदकेसरी बैल आहेत आणि 100% हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि आपली दहशत कायम ठेवतील. फलटणकरांचा वेगाचा शेवट सर्जासुद्धा सज्ज झाला आहे 2 तारखेच्या कोरेगावच्या मैदानासाठी. आणि सर्जाचा पायरासुद्धा टॉपचा असणार आहे मित्रांनो. ही जोडीसुद्धा खूप वेळेला पळाली गेली आहे आणि आता सध्या खूप असा फॉर्ममध्ये आहे. नंद्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी नंद्या आणि वेगाचा शेवट सर्जा हा पायरा जुळण्याची खूप अशी शक्यता आहे मित्रांनो, कारण सुंदररित्या गाडी पळते मित्रांनो. गाडी जुलून पळते आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतो नंद्या आणि सर्जा. आणि काही कारणास्तव नंद्या सर्जा यांचा पायरा नाही झाला तर वेगाचा शेवट सर्जा आणि पिस्टन 2211 यांचा पायरा होऊ शकतो, कारण मोठ्या मैदानात ही जोडी खूप वेळेला पळाली गेली आहे आणि जेवढ्या पण मैदानात पळाली गुलाल 100% मिळवला. अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूरसुद्धा 100% सज्ज झाला आहे मित्रांनो. काही महिने मात्र दुखापतीत गेले आणि 4-5 दिवसापूर्वी मैदान झालं मुलशी येथे, त्या मैदानामध्ये त्याचा पायरा होता चिक्या. व्हाईट गोल्ड चिक्या मैदानामध्ये आला मित्रांनो आजारपणातून आणि आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवत 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं. असा आपला बक्याडॉन 100% सज्ज झाला आहे 2 तारखेच्या मैदानासाठी. आणि 2 तारखेला बक्याडॉन आणि सर्जा डॉन म्हणजे घोटकरांचा छोटा सर्जा आणि बक्याडॉन
यांचा पायरा 100% जुळून येणार मित्रांनो, कारण खूप असे मैदानं या जोडीने गाजवलेत आणि ही जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा लोकांना फक्त अंतर आणि अंतर दिसतं आणि हे 2 तारखेचं मैदान 100% ही जोडी गाजवणार आणि हा पायरा 100% जुळून येणार मित्रांनो. आणि तुमचं मत काय? दोन्ही नंदी मात्र आजाराभरात होते आणि दोन्ही नंदीने कमबॅक केला आहे आणि आपल्या नावाचा दबदबा आणि दहशत कायम ठेवत आपल्याला 2 तारखेला मैदानात दिसणार. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.